गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जळावे, त्रिभुवन समतीरे ज्ञान गंगे शुभाशुभ भावना झाली निषेधी तैसे हारपले आपण ते पावे, तै संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. माऊलींची खूप सुंदर ओवी. माऊलींना आपल्याला अध्यात्मशास्त्र शिकवताना खूप तळमळ आहे आणि संतांना स्वतःहून सगळं सांगता येत नाही, म्हणून ते अशा पद्धतीने लिहितात. कारण त्यांना डिरेक्टली म्हणता येत नाही डायरेक्ट तुम्हाला की माझ्याकडे या. माऊलींना तसं म्हणता आलं असतं, पण म्हणता येत नाही, मर्यादा आहे ती. पण आपलं म्हणून त्याला शेवटी भाग्यावरती सोडून टाकले. बहु अवघड असे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. संत भेटला म्हणजे कळेल असं पण काही नाही. कारण परवाच मी बोलताना असं म्हटलं की देहूमध्ये आणि आळंदीमध्ये माणसं काय राहायला कमी होती का? बस्तवड्याप्रमाणेच की तिथं माऊली राहायला होत्या. किती जणांनी त्यांचा फायदा करून घेतलाय. सध्या आपण त्यांचा फायदा करून घेतोय म्हणजे ते समोर नाही येत म्हणून. नाहीतर ते पदोपदी आपल्याला सांगायला समोर असते तर आपण देखील पळून गेलो असतो कुठेतरी लांब त्यांच्यापासून. हे वास्तव आहे बरं का. वास्तव पण आपण स्वीकारलं पाहिजे. कारण तशी ओवी आहे. वानावे ऐकावे त्याची सदा. त्यांचं चरित्र सतत ऐकावं, त्यांची स्तुती करावी, वर्णावी ती थोडी एका सद्गुरूंची, तेरा मानवाची कामा न एक. आणि संत हेच देव आणि देव हेच संत, असा आपल्या सगळ्या संतांनी एक मुखाने निर्वाळा दिला. योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीचे आणि सुख सर्वस्व माझे तोचे. भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला हा निर्वाळा दिलेला आहे. संत किंवा ज्यांनी योग साधना साध्य केलेली आहे, जे साधना साध्य झालेले असून सुद्धा माझं प्रेमानं भजन करतात, असे सगळे जीव मला अत्यंत प्रिय आहेत. किंबहुना मीच त्यांचा आत्मा किंवा मी त्यांचं शरीर आणि ते माझा आत्मा, असं भगवंताने भगवद्गीतेत सांगितलं. आणि म्हणून माऊली आपल्याला इथे सल्ला देते की बाबांनो, जर परमार्थ काय आहे हे कळायचं असेल तर किंवा आपण आता ज्याच्यासाठी एवढं मोठं पारायण आरंभ केले, हेतू काय आहे? प्रत्येकाचा हेतू वेगळा असेल, पण कुठल्याही अध्यात्मशास्त्राचा हेतू नेहमी पक्का आणि वास्तविक एकच आहे की ईश्वराची प्राप्ती किंवा मी कोण आहे याचं ज्ञान होणं. पहावे आपण असे आपण या लावज्ञान समर्थ म्हण. किंवा माऊली म्हणते परतोनी पाठीमोरे ठाके, आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. आपल्याला आत्मसंयम योगामध्ये माऊलीने सांगितलं. ह्या एका हेतूसाठी आपण साधना करतो किंवा नामस्मरण करतो, दुसरा हेतू असू नये. असेल तर त्याला पुण्यात्मके पापे म्हणते माऊली. ते पुण्य स्वरूपातलं पापच आहे की ज्याच्यामुळं फक्त आपण स्वर्गामध्ये जातो तेवढं पुण्य संपलं. म्हणजे जसं की पैसे मिळवतो, थायलंड, मलेशिया, अमेरिका फिरून येतो आणि इथं आल्यानंतर भाकरी पण नसते मग काय, का तर सगळे पैसे उधळलेले असतात. तसं स्वर्गामध्ये गेलं एकदा की आपल्या लक्षातच येत नाही की आपलं एवढं पुण्य संपायला लागलंय. स्वर्गामध्ये पण एक सिस्टीम आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्वर्गात सुद्धा तुम्हाला वैराग्य उपजून आणण्याची सिस्टीम ठेवलेली आहे भगवंताने. परलोकामध्ये तुम्हाला ह्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर योगी कथामृत वाचा. परमहंस योगानंदांचं आत्मचरित्र जे त्यांनी स्वतः लिहिलंय. आणि त्यांचे गुरु परलोकातून त्यांना खास भेटण्यासाठी अचानकपणे समोर प्रगट झाले आणि त्यांनी ती माहिती सांगितली की परलोकामध्ये सुद्धा संत आहेत
ज्यांना प्रत्यक्ष परमेश्वरी शक्तीने आज्ञा दिलेली आहे की तिथं ज्यांना वैराग्य येईल त्यांना घडवण्यासाठी तुम्ही थांबा. जसे मृत्यू लोकात संत आहेत तसे परलोकातही संत महात्मे सद्गुरू आहेत आणि तिथं सुद्धा काही किरकोळ गोष्टींवरनं वादविवाद आहेत. त्या सगळ्याचा निर्णय करून ज्यांना तिथं वैराग्य आलंय आणि त्यांना आता तिथला भोगविलास नको नको झालाय, कंटाळा आलाय त्या चांगल्या भोगांचा सुद्धा, अशा लोकांसाठी तिथे संतांची योजना परलोकात सुद्धा आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. हे ज्ञान आपण सोबत घेऊन जाऊया. कमीत कमी तिथं गेल्यावर तरी आपल्याला कंटाळा येऊ दे थोडासा. थोडे दिवस एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा माणसाने आणि त्या सोडून द्याव्यात. सारखं सारखं पुन्हा पुन्हा तेच तेच करत बसू नये. किंबहुना ज्याच्यापासून नेहमी त्रासच होणार आहे हे कळलंय त्या गोष्टीमध्ये तर सारखं लक्ष घालूच नाही. अशाच गोष्टींमध्ये लक्ष घालावं की ज्याच्यापासून आपली उन्नती होईल आणि पुढं पुढं जाता येईल. आपण प्रपंचामध्ये हे करतो पण परमार्थामध्ये तेवढंच करत नाही. आपला एकच नियम असतो, देवाला पाया पडायचा, सप्त्यात जाऊन ते कुठला तर जन्मकाळ असतोय त्याला फुलं टाकायची, तोच नारळाचा देव उद्या फोडून खोबऱ्याची बर्फी करून वाटायचं सगळं. बरोबर आहे ना माझं? मी काही देवाच्या विरोधात नाही, मी पूर्ण देहच त्याला अर्पण केलं. पण खरं वास्तव हे आहे की आपण एरवी रामाची कधीच आठवण करत नाही. मी असं कौतुकानं आमच्या नेरल्याच्या आश्रमात बघत असतो, 1 लाखभर लोक तरी असतात रामनवमी. तर सगळे त्या नारळाच्या देवावर फुलं टाकायला येतात, पण इतर हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम तिकडं कुणी, असं 1 मिनिट त्या राम जन्मकाळाच्या वेळी बाबा नेहमी ओरडून ओरडून दमले. सांगून दमलो पाठी जगाच्या लागले, जग ऐके नसे झाले, धोंडे पुजायला लागले. तेच खूप आवडतं झालं. आणि बाबांचं मत एकच की आता मग बाबाने आयडिया काय केली, फुलं टाका पहिल्यांदा आणि मग राम जन्म झाला की 5 मिनिटं ध्यान. ते ध्यान कोणासाठी आहे? स्वतःसाठी आहे. आपल्या शरीरामध्ये तळपायापासून ते मस्तकापर्यंत सर्व देवी देवतांचा वास शरीराच्या विविध भागांमध्ये. गणपती कुठे आहेत? मग मूलाधार स्थितोसे नित्यम, आपण अथर्वशीर्षात म्हणतो. आपल्यातलं सगळ्यात पहिलं जे चक्र आहे सगळ्यात खालचं, ज्याच्या वरच्या भागात कुंडलिनी शक्तीचा वास आहे असं योगशास्त्र आपल्याला सांगतं. तिथं गणपतीचं अधिष्ठान आहे. मग गणपती बाहेर आहे का आत आहे? मग गणपती आत असेल तर तुम्ही काय खायला पाहिजे पण ठरवायला पाहिजे ना. जर गणपती प्रसन्न व्हायचं असेल तर नुसतं मंदिरात जाऊन नारळ फोडून त्याला नवस बोलून तो प्रसन्न होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला आपला आहार विहार पण बदलला पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मस्, आहार तरी सेविजे परी युक्तीचे मापे मिळते. अशा पद्धतीनं आपल्याला गेलं पाहिजे. आणि मग असा जो खराखुरा देव आहे त्याला सोडून तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. अशा देवाला ज्यांनी जाणले ते संत. माऊलींनी पुढे ह्याच अध्यायात सांगितलंय बघा, आत्मज्ञानी चोखडी संत ते माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. म्हणजे उदाहरण देताना एकदम खालचं दिलंय. कारण काय? कारण आपल्या सरावाचं उदाहरण आहे. एखादी सुंदर स्त्री जर चाललेली असेल तर सगळ्यांचं लक्ष, स्त्रियांचं देखील, पुरुषांचंच मी म्हणणार नाही, स्त्रियांचं देखील लक्ष तिकडं वेधलं जातं की तिनं काय काय मेकअप केला आहे, कशी दिसते, किती सुंदर आहे वगैरे वगैरे. मी असं ऐकलंय की बालगंधर्वांनी स्त्रीचा वेशभूषा केली की स्त्रिया सुद्धा त्यांच्याकडे बघत बसायच्या, तेवढे ते सुंदर दिसायचे. तर सौंदर्य हे माणूस पाहतोच, पण तितक्याच लक्षपूर्वक आणि प्रेमाने संत म्हणून जे जे ह्या भूतलावर आहेत त्यांच्याकडे बघ, असा अर्जुनाला भगवंतांनी सल्ला दिला. अर्जुनाला म्हणजे माऊलीने आपल्याला दिला. 9033 आपल्यासाठी आहेत, 7 आहेत त्या अर्जुनासाठी आहेत श्लोक. 9033 सगळ्या आपल्यासाठी आहेत. माऊलींना काय वेळ जाईना झालता म्हणून दिलेलं नाही, करमत नव्हतं म्हणून वगैरे हा काही विषय नाही आहे त्यांच्या ठिकाणी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती ती एक वेगळी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये काही करायची गरज नसते तरी सुद्धा संत फक्त दुसऱ्यांसाठी धडपडतात. आणि मग जेव्हा प्रारब्ध योगाने ह्या शरीराचे श्वास संपतात तेव्हा देह सोडून रिकामे होतात. विवेकानंद म्हणतात की संतांचं कार्य हेच
की प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणं आणि ह्या विश्वामध्ये जे जे संसाराच्या सगळ्या ह्या भोगांमध्ये आसक्त झालेले, खूप त्यांचं मन अडकलेलं आहे, त्यांना त्या भोगांविषयी वैराग्य निर्माण करणं आणि त्या वैराग्य निर्माण व्हावं म्हणून एवढी बडबड त्यांची, बाकी काही नाही. कारणच काय, एकदा आग लागली की मग सगळी गवताची गंजी जळते, त्यांना पुढचं माहित आहे. ठिणगी टाकायचं काम तेवढं संत करतात. एकदा पेटलं की मग तिकडं बघायचं नाही, ते जळते जाते, जळून राख होऊन जाते. त्या साधकाच्या मनामध्ये एकदा ईश्वराशी विषयी प्रेम निर्माण करून त्याला ढवळून सोडावं लागतं. मग तो साधक हळूहळू हळूहळू साधनेमध्ये त्याचा तोच तयार होतो. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, किंवा मोठके गुरुमुखे उदय जग दिसेल. जे गुरूंच्या मुखातून आपल्याला थोडंसं ऐकायला मिळतं ते आपल्यामध्ये स्वयंभचे असे म्हटले. आपल्यामध्ये ते स्वयंभू असतं. देव हा बाहेरून आणायचा आहे का तो आहे, ह्याला श्रद्धा म्हणतात. देव आहेच. मूर्ती हे काय आहे, त्याचं प्रतीक आहे. शरीर हे सुद्धा त्याला ओळखण्याचं चिन्ह आहे. आपल्याला ओळख पटावी म्हणून फक्त शरीराचा भाग आहे, नाहीतर निर्गुण निराकाला तसं जाणता येत नाही. आणि मग माऊली इथं म्हणतात की तैसे हारपले आपण ते पार. असा जो देव चराचरात वास करत असून सुद्धा, जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिती, किंवा परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदाचे आले, तेनेचे त्या कल्पिले अनेकत्व. देव एकचा एक आहे, सगळीकडे समान आहे, सर्वत्र आहे. म्हणजे इथं आहे तिथं नाही, सकाळी आहे संध्याकाळी नाही, इकडच्या गावात जास्त आहे तिकडच्या गावात, इथलं जागृत देवस्थान आहे तिकडचं झोपलेलं देवस्थान आहे वगैरे, असं काय, हे सगळे आपले गैरसमज. एखाद्याला भाव जास्त असतो, त्याला लवकर अनुभव येतो. मग त्यानं म्हटलं की सगळेजण ऐकायला चालू करतात आणि सगळं तसंच चालू होतं. मेंढरासारखं काम चांगलं आहे, त्याचाच संतांनी उपयोग अध्यात्मशास्त्र सांगण्यासाठी केला. चांगलं आहे, कुठंतरी जाणारच ना धडपडत, त्याच्याऐवजी योग्य ठिकाणी आपण गेलं पाहिजे. मानवी मनाचा हा स्वभावच आहे, त्याला पर्याय नाही. संतांनी आहे त्याच स्वभावाचा उपयोग करून घेतलाय. संत तसे चाप्टर पण खूप हुशार, पण त्यांचा हेतू शुद्ध आहे की प्रत्येक जीवाला आत्मतत्व म्हणजे मी कोण आहे हे कळावं आणि त्या कळण्यामधून त्यानं संसार करावा. संसार सोडायचा वगैरे हा विषय येतच नाही. संन्याशाला सुद्धा योगानंद म्हणतात, एक संसार सोडला की 1000 संसारांना नीट करून दाखवावं लागतं, तर तो संन्याशी म्हटला जातो, अन्यथा नाही. मग मुक्ताबाई म्हणते ना ज्ञानेश्वरांना, ऐसा नसावा संन्याशी, परमार्थाचा जो का द्वेष, गिरी गव्हारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. रागारागाने तो जर संसार टाकून डोंगरात जाऊन बसला तर राग मनातनं जाणार आहे का त्याच्या? मग अशा संन्याशाचा काय उपयोग, असं मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलीला उपदेश करते ताटीच्या अभंगात. आणि असा जो देव आहे जो चराचरामध्ये व्याप्त आहे, पण आपल्याला कळत नाही. कुणाकुणाला कळला असं मी जर विचारलं तर आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला फक्त एवढंच कळते की डोळ्याने बघायचं, कानाने ऐकायचं, जेवायचं, झोप आली की झोपायचं, राग आला की भांडायचं, रुसू वाटलं तर रुसायचं, कुठली तर गोष्ट हवीशी वाटली की तेवढंच करायचं. ह्या पलीकडे आपलं जीवन उरलेलंच नाहीये. मग देवाला आपण ह्या सगळ्या गबाळ्यातनं बघणार कसं, हा प्रश्नचिन्ह आहे ना आपल्यासमोर. एवढ्या सगळ्या ह्या गोंधळातनं भगवंताचं स्वरूप आपल्याला कळणं कसं शक्य आहे? तई संता ते पाहता गिवसावे. मग असं जे स्वरूप आहे ते आपल्याला कधी कळतं? संतांच्याकडं बघितल्यानंतर. म्हणजे तुकाराम बाबांच्या समोर शिवाजी महाराजांनी त्यांची परिस्थिती बघून, परीक्षा वगैरे आपण म्हणतोय हे, पण शिवाजी महाराज खूप हळवे आणि प्रेमळ होते. त्यांना कळालं की अमुक अमुक संत आहेत आणि ते खूप परिस्थिती आहे त्यांची बिकट आहे. प्रेमाने पाठवलेला नजराणा आहे खरं तर, पण त्याला सुद्धा महाराज म्हणतात की तुमचे येर वित्त धन माझं मृत्तिके समान. मग अशा संतांकडे पाहिल्यावर खुद्द शिवाजी महाराजांना सुद्धा वैराग्य उत्पन्न झालं की मला सुद्धा राज्याचा कंटाळा आलाय म्हणा, बस आता तुमच्या जवळच राहतो. मग कसं तरी समजावून सांगून महाराजांनी त्यांना पुढील उद्देश दाखवून कसं तरी परत पाठवले.
पण मनामध्ये ती वैराग्याची भावना पक्की होऊनच शिवाजी महाराज तिथनं गेले आणि पुढचा जो सगळा राज्यकारभार त्यांनी चालवलाय संपूर्ण वैराग्य वृत्तीने चालवलाय. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाकीचं पूर्वी जे होतं ते काही नव्हतं. वैराग्य धारण करूनच संपूर्ण राज्य चालवलं म्हणून आज आपण त्यांची पूजा करतो. अन्यथा मग काही झालं नसतं शक्य. असे मग बरेच राजे होऊन गेले, त्यांचं नाव निघत नाही. मग ह्या संतांकडे बघितल्यानंतर निर्गुण निराकार शक्ती कशी असू शकते ह्याची कल्पना सामान्यातल्या सामान्य माणसाला येते. ज्ञानेश्वर माऊलींकडे बघितल्यावर विसोबा खेचरांना वैराग्य निर्माण झालं, कारण त्यांना वाटतच नव्हते. हे सगळे विद्वान होते, शास्त्र मुखोद्गत, पांडित्य, विद्वत्ता, काय विचारायला नको एवढं ज्ञान. संतांना त्रास सामान्य जीवांनी कधीच दिला नाही. मग कोणी दिला? जे समाजामध्ये ज्ञानी म्हणून घेणारे होते, त्यांना संतांची स्थितीच समजत नव्हती म्हणून त्यांनी त्रास दिला. त्यांना निर्गुण निराकार तत्व स्वतःलाच समजत नव्हतं, कारण त्यांची स्थिती अशी झाली होती जसं शंकराचार्यांशी त्या मंडन मिश्रांनी वाद घातला, शास्त्रार्थ केला होता. हे सगळे भोगवादामध्ये अडकलेले. भागवतामध्ये एकनाथांनी याच्यावरती भरपूर कडक झोड उठवलेली आहे, चांगलीच विद्वान लोकांवरती. असे विद्वान लोक की ज्यांनी निर्गुण निराकाराचं अध्ययन केलं, पण तो त्यांच्या जाणीवेच्या कक्षेत ते तत्व आलं नाही. जाणीवेच्या कक्षेत निर्गुण निराकार तत्व घुसलं नाही. मग ते स्वतःला शहाणे समजायला लागले. मग त्यांचा अहंकार कधी तुटला? असे संत जेव्हा त्यांच्या समोर आले की जे खरोखर निर्गुण निराकार तत्वालाच केंद्रस्थानी मानून जगतात, जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेणे कंपू माऊलींचे ओवे, तसं मन ज्या संतांचं झालेलं आहे, जे स्थिर झाले, स्थितप्रज्ञ, तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझे न बुडे भानुबिंब. 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला स्थितप्रज्ञेचे लक्षणं किंवा संतांची लक्षणं सांगितली, अनेक ठिकाणी सांगितले, पण त्यामध्ये खूपच सांगितलेत माऊलींनी. 2ऱ्यापासून 4थ्यामध्ये बघितलं तर 4थ्या अध्यायामध्ये स्थिर मनाची व्यक्ती कशी असते त्याची खूप लक्षणं आणि खूप ओव्या आपल्याला सांगितले, प्रचंड. मग ही स्थिती आपल्याला संतांच्याकडे बघितल्यावरच समजते. अन्यथा ह्या आपल्या ह्या रोजच्या धांदलीत, गडबडीत, हाणामारीत अजिबात परमेश्वराचं निर्गुण निराकार तत्व कळण्याची सोय आपल्याकडे तरी उपलब्ध नाही. का आहे असं कुठं काही स्थान आहे पेट्रोल पंपासारखं जिथं निर्गुण निराकार तत्व 1-2 किलो दिलं जातं बाबा? कसं कळणार आपल्याला भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे? त्याचं ज्ञान कसं होणार? आपण हनुमानाची का पूजा करतो? त्याचं कारण त्यांनी तशी साधना केली आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं की सगळ्या विकारांना, वासनेला आळा घालता येतो. आपल्याला आता काय वाटतं, आपली स्थिती काय आहे आत्ताची? नाही जमत आम्हाला. नामस्मरण केलं मन स्थिर होत नाही, ध्यानाला बसलं मन स्थिर नाही होऊन देखील. संसार स्थिर झाला नाही म्हणून कुणी सोडल्याचं उदाहरण ऐकायला मिळते का? की खूप त्रास आहे आणि आजच्या आज मी संसार करायचा आता बंद करणार, हे काय माझ्या मापाचं काम नव्हतं. घरादारात सगळ्या त्रास आहे, तब्येत बरी नाही, मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, सामाजिक त्रास आहे, बस झाला प्रपंच आता, असं कोण म्हणतंय का? मग नामस्मरण करताना लक्ष लागत नाही, ध्यान करताना लक्ष लागत नाही, पटकन ध्यान करायचं बंद करणाऱ्यांची संख्या 100% आहे. म्हणजे सगळेच आमच्या सकट. ध्यान लागे ना की ध्यान बंद, प्रयत्न म्हणून करायचा नाही. पण संसारात त्रास झाला तर ह्याला ह्याची मदत घे, त्याची मदत घे, ह्याला विचार, त्याला विचार, असं करून जोडण्या लावून कुणीकडनं तरी आपला संसार समाजामध्ये उभा करायचाच. आवड नाही, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवासी झाला, विषय विषाचा पडी पाडू. विषयाला माऊलींनी सरळ सरळ विष म्हटले, आपल्याला कळत पण नाही, इतक्या सहज म्हटले, विषय विषाचा पडी पाडू. आपण सहज म्हणतोय, खरं विष म्हटलंय, आपल्या लक्षात येत नाही. सगळे विषयांना विष म्हटलंय त्यांनी, कुठलाही विषय असेल तो. म्हणून भगवंतांनी शेवटला सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य. तुझं आध्यात्मिक ज्ञान सुद्धा मला नको म्हणतात. कारण अर्जुन तसा नीतिशास्त्रात पारंगत असणारा व्यक्ती आहे, ज्याला भगवद्गीता सांगितली तसा तो अधिकारी आहे. कारण गीतेचा अधिकारी कोण हे सुद्धा भगवंतांनी शेवटी सांगितले.
जो संप्रदायपूर्वक आहे, गुरूंची भक्ती करतो, देवाला मानतो, साधना करण्याची आवड आहे, यमनियमांचं पालन करण्याची आवड आहे, एवढे सगळ्या कंडिशन जो पूर्ण करतो त्यानंच फक्त गीता ऐकावी. अशा सगळ्या अधिकार गीतेचा 18वा अध्याय संपत असताना आपल्याला सरळ सरळ दिलेले आहेत. आणि माऊलींनी तर त्याचं अफाट विश्लेषण केलंय. आपण ते लक्षपूर्वक वाचलं की लक्षात येईल आपल्याला. निव्वळ तो तपस्वी असून चालणार नाही म्हटलंय, निव्वळ गुरूंचा शिष्य चालणार नाही, निव्वळ देवावर विश्वास असणारा चालणार नाही, निव्वळच संप्रदायात असणारा चालणार नाही. सगळ्या कंडिशन एका जागी आल्यानंतरच. तुम्ही साधी नोकरी करायला गेलात तरी सुद्धा तुमची एवढी मोठी लिस्ट द्यावी लागते बायोडेटाची, आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला रिजेक्ट केलं जातं की तुम्ही सगळं व्यवस्थित आहे, कारण ह्या आम्हाला तुमचं आवडलेलं नाही, तुम्ही आमच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी किंवा संस्थेत पात्र नाही आहात. तर मग अध्यात्मशास्त्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पात्रता वाढवायला पाहिजे का नको? आणि तो अधिकार आपल्याला संत निर्माण करून देतात, म्हणून त्यांचं महत्व. आपला अधिकार एकट्या एकट्याने निर्माण होत नाही. म्हणजे आपण एकटे साधना करायला गेलो की आपला चांगदेव होते. तपश्चर्या खूप मोठी होते, सगळी शास्त्र सगळ्या विद्यांचं आकलन होतं, सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त होतात, पण मीच कोण आहे हेच कळत नाही. आणि तेच न कळल्यामुळं बाकीच्या गोष्टींवर अवलंबून राहिलं जातं, कारण मुख्य टेक्निक कळत नाही. गाडी चालवायचं आहे, नुसतं क्लच ब्रेक गिअर दाबायचं एवढं सांगितलं म्हणजे गाडी चालवा येते काय? तुमचं मन ज्या दिवशी गाडीशी एकरूप होईल तेव्हा तुम्ही गप्पा मारत खात पीत सुद्धा गाडी चालवता. महिला भाकरी करताना निवांत टीव्ही बघत सुद्धा भाकरी करतात, पण सुरुवातीला ते जमत नाही. तसंच संतांच्या शिवाय ते टेक्निक आपल्याला प्राप्त होत नाही. अध्यात्म ही एक 65वी कला आहे, माऊली म्हणते. चांगदेवांना हाच उपदेश आहे. एकट्या एकट्याने तपश्चर्या केल्यामुळं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण मुख्य गाभ्यापर्यंत आपण जाऊन पोहोचत नाही, कारण आपलं लक्ष न कळत बाहेर राहतं. आपल्या न कळत, आपल्याला सुद्धा कळत नाही की आपलं लक्ष देवाकडे नसून देवानं निर्माण केलेल्या इतर चांगल्या चांगल्या गोष्टींकडे. कदाचित एखादा दारू पिणार नाही पण वाचा सिद्धीमध्ये अडकेल, एखादा वाईट वागणार नाही पण प्रतिष्ठेमध्ये लोकेशनेमध्ये अडकेल, पैशात अडकेल, कशातही अडकेल, काय सांगता येत नाही. अगदी ज्ञानामध्ये सुद्धा अडकेल. आणि अशा विसोबा खेचरांना, अशा अनेक नाथांच्या वेळी त्यांची टवाळी करणाऱ्यांना त्यांनी आत्मस्थितीचा अनुभव करून दिला, स्वतः स्थिर राहून. त्यांना रागवता आलं नसतं, काय रागवण्याचा अधिकार होता, अगदी एक दिली असती तरी चाललं असतं, त्याचं पाप वगैरे काही लागत नाही. ह्या मुक्त जीवांना त्याचं पाप पुण्य वगैरे काही नाहीये. पण समाजाला तेवढं करून समजणार नाही म्हणून त्यांनी विचार केला, खरे पक्के हुशार संतच, की ह्यांना कोणत्या पद्धतीनं सांगावं, कारण मी रागवलो तर चालतंय, म्हणजे माझी आत्मस्थिती हलत नाही, पण त्याला कधी कळणार की हे परमेश्वराची स्थिती आपल्या अंगामध्ये बाणता येते. आपल्याला आता ते अशक्य वाटतंय ना. तैसे हारपले आपण ते पावे. समजा आपल्यामध्ये परमेश्वर आहे आणि आपण किती प्रयत्न करावे तरी आपल्याला तो कळत नाही, तर आपण काय केलं पाहिजे याचा विचार करायला हवा. योगायोगानं ज्ञानदेव चांगदेवांना भेटले, तेही जायला तयार झाले आणि तिथून पुढे त्यांची स्थिती पालटली. ज्या विधी निषेधांमध्ये चांगदेव अडकलेले ते सगळे मुक्ताबाईंनी दूर केले. अगदी त्यांना आंघोळ सुद्धा घालायला लावली स्वतःच्या हाताने, गुरुस्थानी मानून. ती म्हणाली, एवढा म्हातारा झालास तरी 12 वर्षांच्या एका मुलीकडे बघताना तुला स्त्री म्हणून बघतोस? स्पष्ट उपदेश केला मुक्ताबाईंनी. तुझी बुद्धी कधी बदलणार म्हणाली. तू म्हातारा आहेस की म्हणाली, 1400 वर्षांचा. आपल्या दृष्टीनं म्हाताराच की. मुक्त संतांची भाषा सरळ असते. तो योगी असला तर किती वर्षांचा? 1400. आपल्यात 50 वर्ष झाले की म्हातारा म्हणायला चालू करतात. आणि मुक्ताबाई किती वर्षांची? 12 ते 13 फार तर. मग तुझा भेद कसा गेला नाही म्हणाले. माझ्याकडे पण तू बघत नाहीयेस सर, मग एवढ्या तुझ्या ज्ञानाचं करायचं काय म्हणाले. मग तुला कसलं नेमकं ज्ञान झालंय? आणि ही जी स्थिती आहे ती आपल्याला संतांकडे पाहूनच समजते. संत म्हणजे चालते बोलते परब्रह्म, म्हणजे परब्रह्माचं ज्ञान आपल्यामध्ये मुरवून, लोणचं कसं मुरलेलं असतं की नाही,
तसं मुरवून ते समाजामध्ये वावरत असतात. ऍक्च्युली ती स्थिती आहे ती सगळ्यांना समजत नाही, म्हणून संतांचे हाल देखील होतात व्यवहारात. होऊ देत, त्याचं काही त्यांना पडलेलं नाही, कारण त्यांनी एकदाच शिक्का मारलाय की हा मृत्यूलोक हा असाच असणार आहे. ह्याचा अनुभव घेऊन त्यांनी आधी पूर्वीच शिक्का मारलाय त्याच्यावर. 80 दशा येईल पुढे ह्याचा अभ्यास त्यांनी आधीच केलाय. आत्मज्ञानाचं चिंतन त्यांनी अगोदरच केले आणि त्याच्यामध्ये ते स्थिरपण झालेले. जे आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना. माऊलींची ओवी की तो त्याला विषयच नाही ते, पण सामान्यातल्या सामान्य जीवापर्यंत निर्गुण निराकार तत्वाला जाणून घेऊन जगता येतं हे दाखवण्यासाठी त्यांचा जन्म आहे. आपल्याला वाटतं ना संसारात ना सवड कुठं आहे, तुकाराम महाराजांनी काढली. त्यांचं तर कुटुंब फार मोठं आणि चांगलं होतं, उत्कृष्ट श्रीमंत. गरिबी वगैरे ती नंतरची गोष्ट आहे. वैराग्य उपजल्यानंतर थोडंसं त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाप, एक साधकाच्या ठिकाणी निष्पाप वृत्ती तयार होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी त्यांनी आपली सावकारी लुटवली की कुठल्याही प्रकारचं पाप माझ्या घरात यायला नको, की जेणेकरून आमच्या घरातल्या लोकांची बुद्धी राजसिक आणि तामसिक बनेल आणि मला ईश्वर अंतरेल. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर आपण म्हणतो. त्यांचा अभंग आहे, 15 दिवसांमध्ये झाला साक्षात्कार विठोबा निराकार देखील. निराकार परब्रह्माचं स्वरूप त्यांना त्यावेळी प्राप्त झालं. माऊली म्हणते, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावी याला वेद. अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभस. समोर की पाठीमोरा ना कळे, टकची पडिले कैसे. मग हे पांडुरंगाचं वर्णन आहे का? कुणाचं वर्णन आहे? निर्गुण निराकार तत्वाचं वर्णन आहे. पाया पडायला पायच नाहीत म्हणतात. पाया पडायला गेलो, कुठं पाया पडलो हे पण मला कळालं नाही. समोर आहे का मागाय देव हे पण कळेना. स्वयंभूच आहे, सगळीकडेच आहे. बापर खुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी, दृष्टीचा डोळा पाहू गेल्या. म्हणजे मी ज्यानं बघतोय त्याच्या मागच्या दृष्टीचा डोळा म्हणजे फक्त असणं, ज्याला उपनिषद दृंग मात्र म्हणतात. असणं, मी असल्याची भावना म्हणजेच निर्गुण निराकार तत्व. पण स्वयंभू, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे तत्व. दृष्टीचा डोळा पाहू गेली या तव भीतरी पालटू. आपण हा अभंग रेडिओवरती नेहमी ऐकतो, त्याचा विचार करायचा. तो पूर्णपणे निर्गुण निराकार पांडुरंगाचं वर्णन करणार आहे. एक सगुण साकार आहे सर्वसामान्य जीवांसाठी आणि शेवटचं ध्येय आहे ते निर्गुण निराकार. निर्गुण निराकारापर्यंत आपल्या मनाची मजल जात नाही तोपर्यंत आपल्यामध्ये शांती किंवा स्थिरता येत नाही. सगुणामध्ये श्रद्धा आहे पण ज्ञान नाही. भांडण आहेत, म्हणजे मी पण भांडेत. त्या हनुमानाला अशीच का आंघोळ घातलास, मी म्हणणार तसेच का घातलास. त्याचं पण तेवढंच प्रेम, ह्याचं पण तेवढंच प्रेम. ह्याच हातानं का लावलास, ह्याच बोटानं का कुंकू लावलास. असंच वाचायचं नसतंय, तसंच वाचायचं नसते, असंच बसायचं. सगळ्या विधिनिषेधांमध्ये सगुणामध्ये आपण अडकतो. तेही आपला हळूहळू कमी व्हायला पाहिजे. मी मधनच तुम्हाला खाली येऊन मुद्दाम सांगायला लागलोय की आपलं मन कुठं कुठं अडकलेलं असतं. हे सगळं डोक्यातनं विषय जायला पाहिजे आणि पूर्णपणे ईश्वर तत्वावरती म्हणजे सगुण मूर्तीवर लक्ष केंद्रित व्हावं. आणि ते चालतं बोलतं सगुण म्हणजे संत आहेत, कारण मूर्ती बोलणार नाही तुमच्याशी. पांडुरंगाला जेवायला खायला घातलं, त्या नामदेवांच्या पूर्ण भक्तीमुळं निर्गुण निराकार तत्वाला 4 फुटातनं व्यक्त व्हावं लागलं. 4 फुटाच्या दगडी मूर्तीतनं व्यक्त व्हावं लागलं. म्हणजे काय खरं ज्ञान झालं का? हा हट्ट झाला ना. मुलं हट्ट करतात, आई वडिलांना आवडतंय म्हणून देतात का हट्ट करतात म्हणून देतात? आवडत नाही आई वडिलांना, कधी शहाणं व्हायचं कुणास ठाऊक म्हणतात. आई वडील सरळ म्हणतात, कधी सुधारते कुणास ठाऊक. आता डोकं फोडून घेऊन ये म्हणून द्यायची गाडी घोडं, काय पैसे अडका, मोबाईल. हल्ली मोबाईलचं वेळ जास्त. तसं भगवंताला पण वाटतं काय करायचं आता, हट्टी काहीतरी अनुभव द्यायचा. बरं, ही हट्टी माणसं तर काय गप बसतात आपल्यासारखी, म्हणजे माझ्यासारखी. जेवढा अनुभव आलाय तेवढंच जगाला सांगत बसतात. जग पण त्यांच्या पाठीमागं. खरं राहिलं बाजूला.
गेले विसरूनी खऱ्या देवा. विषय कट. मग भगवंतालाच काळजी पडली आणि गोरोबा काकांसारख्या संतांना हुक्की आली मधनच. हुक्की येत नसते, त्यांना माहीत असते कुणाची स्थिती काय आहे, कुणाची मानसिकता कुठंपर्यंत गेलेली आहे, ह्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, इतर संत कसे आहेत, नामदेव कसा आहे, हे पक्क माहिती आहे सगळ्यांना. आणि त्याचे मुद्दाम म्हणून खिल्ली उडवल्या. जाणीवपूर्वक आहे, जरा दुखवायला लागतंय. कधी कधी झोपलेल्या माणसाला जागा करायला गोड बोलून चालत नाही. एक तांब्यावर पाणी मारायचं तर राग येईल, भांडेल आपल्याबरोबर, दुसरं काय होणार आहे. कधी कधी प्रवचनामध्ये आपल्या मनाला कळणार नाही अशा गोष्टी सुद्धा बोलाव्या लागतात आणि ती मनात रुकरुक राहिली पाहिजे. कुठलीही साधना मनाला टोचणी लागल्याशिवाय होत नाही. नाहीतर आपण निर्धास्त जाणार आणि मस्त झोपून टाकणार घरात, त्याचा काय उपयोग नाही परमार्थ. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. सतत मनामध्ये आणि जगाच्या सगळ्या संपूर्ण गोष्टींचा विचार आणि ते द्वंद्व सोडवायचं चालू आहे. नंतर सुटलं ते बंधनापासून उकळलेल्या गाठी, पुढची अवस्था आहे. पण सुरुवातीला हे द्वंद्व निर्माण झालेले आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा गेलं पाहिजे. जेवण गोड नाही लागलं पाहिजे. संसारातल्या सगळ्या गोष्टी निरीक्षण, आपल्या जवळची माणसं, लांबची माणसं, सगळ्यांचं निरीक्षण व्हायला पाहिजे. आणि हे करायला संत भाग पाडतात. थोडक्यात संत आपल्या घरात आग लावतात असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तो चांगला चाललेला संसार मोडून टाकतं. किती देवा तू कठोर मनाचा, सांग कोणाचे केलेस बरे, जे जे तुमच्या नादी लागले तितुक्यांची बुडविले घरे. असा तुकाराम बुवांचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराजांच्या घरात पण हेच झालं. जसे सद्गुरू भेटले स्वप्नामध्ये, तसं यांचं वैराग्य आणखीन वाढलं आणि सगळीकडचं लक्ष उडलं आणि कुठं केंद्रित झालं, आता मला त्यांनी दिलेली साधना करायची आणि काही पण करून निर्गुण निराकार तत्व समजून घ्यायचं. मनामध्ये आस होती, प्रचंड तळमळ. त्या तळमळीत त्यांनी घरापासून किती लांब जाऊन ध्यानाला बसायचे त्यांचं त्यांना पण कळायचं नाही. ते ठरवून वगैरे काही नसते, तळमळ लागलेली असते. जसं आपल्याला विषयांची गोडी आहे, समजा एखाद्याला टीव्ही बघायची आवड असेल तर ते सगळी कामं उरकून वेळेवर सगळं जिकडच्या तिकडं करून त्या सिरियलला बरोबर त्या टायमिंगला समोर असणारच. एवढं विषयांची. त्याला माऊलींची ओवे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही बोलले. खूळ लागले आणि खुळ्यासारखं करत नाही असं कधी होईल काय. व्यसन आहे आणि लाज वाटत्या, कधीच नाही. चोरून जाऊन का विना करणारच व्यसन, तिकडं जाऊन करून येणार परत माणसात, लाजणार नाही तो. आवड आहे, सगळी लाज निघून गेलेली असते. किती वेळा आता जाऊन तंबाखू मळू असं कोण म्हणते. व्यसन आणि शिणवी, कंटाळा आलाय असं कधी म्हणत. दारुडा असं कधी म्हणतोय, लय सकाळपासून पिलोय आता कधी पिऊ उठू वाटणं, ते झोपून का होईना पिणारच. उशाला तंबाखू ठेवून त्यानं खाणारच. तेवढी आवड आपल्याला. तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जायची, एवढी संतांची आवड पाहिजे. संत संगतीचे काय सांगू सुख, साधू थोर जाणा कलियुग. अतिशय सुंदर असा माऊलींनी संतांनी सगळ्या खूप छान सांगितले. त्यांचा अनुभव आहे, स्वानुभव आहे. तसं हे जे निर्गुण निराकार तत्व हे आपल्या बुद्धीला कळत नाही. आपल्याला ते असून नसल्यासारखं झालंय. आहे देव नाही एका जगामध्ये, पण प्रल्हादा इतकी निशंक भक्ती आमची आहे का? नाहीये. म्हणून आपल्याला संतांची आवश्यकता आहे. संत आपल्या ठिकाणी जागरूकता निर्माण करतात, दुसरं काहीही करत नाही. मग माऊलींना काही संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिता येत नव्हती? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांना काही सोपं नव्हतं ते लिहायला. अख्खी ज्ञानेश्वरी 9033 श्लोक लिहिले असते त्यांनी. जसं ओवे तसं एकट्याने केले बघा. बरेच प्रयोग नंतरच्या लोकांनी केलेत. कुणी इंग्लिशमध्ये लिहिली आहे, कुणी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले. एक तर मी ज्ञानेश्वरी अशी बघितली की अख्ख्या ओव्यांना आहे तसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलंय, संस्कृतात ट्रान्सलेट केले आहे तसं. गीतेतले श्लोक वेगळेच आहे तसे ओव्या सगळ्या संस्कृतात केले. मग सोपं होतं ते अवघड केलं का काय केलं म्हणायचं? माऊलींनी लोकांना कळलं म्हणून सोपं केलं. आणि आम्ही काय करतोय मग? ह्याच्यात रूपक अलंकार, ह्याच्यात उत्प्रेक्ष अलंकार, ह्याच्या अनुप्र, तो आता ऑटोमॅटिक येणारच की. साधा आईनं 4 शिव्या दिल्या तरी त्यात पण अलंकार असतोच. मग तेच बघत बसायचं का मुख्य मुद्दा घ्यायचा? आपण मुद्द्याचं घ्यायला पाहिजे ना आपण.
मुद्द्याचं नाही घेतलं तर मग आयुष्यभर शास्त्राचं विवेचन करण्यात जन्म निघून जाईल, खरं देव काय हाताला लागणार नाही. देव एकीकडे आणि आम्ही एकीकडे. मग अख्खे 16 काय म्हणतात त्याला, 18 पुराण, 6 शास्त्र, 14 विद्या, 64 कला जरी अंकित झाल्या तरी ईश्वराशी आपण एकरूप होऊ शकत नाही. आणि ते कार्य संत करतात. तै संता ते पाहता बिंबसावे. ते जे निर्गुण निराकार तत्व आहे ते आपल्याला संतांना पाहिल्यानंतरच कळतं की संत संसारात कसे जगतात. नियम तर पाळतात, व्यवहार तर योग्य करतात, सगळ्या लोकांच्यात राहतात, सगळ्यांशी बोलतात, खेळतात, जेवतात, हसतात, खातात, झोपतात. पण त्यांची पण मुलं बाळं असतात. वसिष्ठांना तर 100 मुलं होती, तरी ते ब्रह्मऋषी होते. आणि विश्वामित्र ब्रह्मचारी असून त्यांना ब्रह्मऋषी पदवी मिळाली नव्हती. असं का बरं, हा पण विचार आपण केला पाहिजे. इकडं ज्ञानेश्वर माऊली संन्यासी, इकडं तुकाराम बाबांचं मोठं कुटुंब, एकनाथ बाबांचा खूप मोठा व्याप होता, नामदेवांचं कुटुंब मोठं होतं, तरी सुद्धा संत ही अवस्था आहे का बाहेरचा आहे? संन्यासी असो किंवा संसारी असो, संत ही काय आहे? स्थिती आहे, आपल्या वृत्तीची अवस्था आहे की त्या ठिकाणी निर्गुण निराकार तत्वाशी त्याचं अंतःकरण जोडलं गेलंय. आता तू मन हे नीचे करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एक. शत्रू आहे, श्रीकृष्णाने शत्रूंचा पडाव केला नाही का? अर्जुनाला युद्ध करायला लावलं नाही का? पण तिकडं शत्रूंच्या बरोबरच युद्ध आहे, पण आत्मस्वरूपामध्ये अंतःकरण स्थिर ठेवून आहे. ते संत करतात. श्रीकृष्ण सुद्धा संतच. आपण त्याला जरी देव केला असला तरी मूळचा तो संतच, वृत्ती त्याची संतच. आणि त्या संतांकडे पाहिल्यावरच आपल्याला हे समजतं. एरवी आपण किती जरी पुस्तकं पाठांतर करून फार कोळून प्यायलो तरी देखील आपल्याला ती स्थिती कळत नाही. आपण खूप वर्ष साधना केली तरीही काय कळत नाही. विसोबा खेचरांसारख्या विद्वान माणसाला माऊलींनी ज्ञान देऊन नामदेवांचं गुरु केलं. ही काय सर्वसामान्य गोष्ट नव्हे. ते संत जवळ होते म्हणून घडलं. संत नसते तर विसोबा खेचरांचा तोही जन्म निव्वळ विद्वत्तेमध्येच निघून गेला असता. संत भेटले म्हणून त्यांच्यामध्ये बदल झाला, अन्यथा बदलाचा चान्सच नाही, संधीच नाही. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. म्हणून आपण काय करावं, ती स्थिती संतांच्याकडे बघूनच आपल्याला प्राप्त होते. म्हणून संतांचं चरित्र आपण ऐकावं, सतत त्याच्याविषयी चर्चा करावी. संत कबीर म्हणतात की किती नाम घ्यावं रामाचं, तोंड येईपर्यंत घ्या म्हणतात. इतर गोष्टी तर बडबडणार आहेच ना, आपण असणारच आहेत त्या व्यवहारात. मग तुम्हाला कंटाळा येत नाही, तुमचं तोंड दुखत नाही तोपर्यंत नामस्मरण करा. मग किती स्तुती करायची संतांची. आता जगाची करणारच नाही, हा असाय तो असाय, तो चांगला आहे, हा चांगला आहे, ठीक आहे. त्याला प्रेरणा मिळावी म्हणून आम्हाला सुद्धा कधी कधी म्हणावं लागतं हे लई चांगली माणसं आहेत, पण ते बोलायचं नाही असं संतांनी सांगितले. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची, हेरा मानवाची कामा नाही. तुम्ही त्याला चांगलं म्हटला तरी उद्या तुमचं त्याच्याशी भांडण होऊ शकतं कुठल्याही कारणावर, कारण तो सर्वसामान्य मनाच्या अवस्थेत आहे, तो सरळ आहे. अध्यात्मामध्ये फक्त सरळपणा उपयोगी पडत नाही, फक्त चांगुलपणा उपयोगी पडत नाही. अर्जुन हा चांगला नव्हता काय? सरळ होता, कुणाला दुःख देणारा नव्हता, युद्ध नको, राज्य नको, मी निघून जातो संन्यास घेऊन, ह्यांच्यामध्ये परत येत नाही, इतका तो चांगला होता. म्हणून परमेश्वराची प्राप्ती होणार आहे का? ती पण मनाची एक विशिष्ट विचित्र अवस्था आहे, चांगली आहे पण ईश्वराला योग्य अशी नव्हे. म्हणून योगानंद म्हणतात की निव्वळ मनाची रुजुता किंवा आर्जव भगवंत प्राप्तीसाठी उपयोगी पडत नाही, तर मन प्रचंड बलवान लागतं. विरळा शूर तो बळी, तुकाराम महाराज म्हणतात. बळी म्हणजे बलवान, मनाचा बलवानपणा, शूरवीर. कारण जेवढं तुम्ही बाहेरच्या जगामध्ये एकदम आक्रमक भूमिकेत भांडायला वगैरे जाता, तसं आतमध्ये तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचे वाद आपणाशी. डोळे झाकून गप्प बसल्यानंतर अखंड 5-6 महिने स्वतःचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या मनामध्ये अनेक तरंग आहेत, जे अनेक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. आणि तिथनं आपल्याला ते सोडवायचे आहेत. बंधनापासून उकलेल्या गाठी म्हणजे तिथनं ते सोडवायचे आहेत. आणि मग ते भगवंताकडे आपल्याला जायचं आहे, ते सगळं गबाळा घेऊन आणि त्याच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. अशी स्थिती आहे. मग अशा स्थितीला आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्या वैयक्तिक बळावरती आपल्याला पोहोचता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंची,
संतांची आवश्यकता पडते. त्या संतांच्या सांगण्यानुसार ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. सर्वस्वेसी म्हणजे असं करू काय तसं करू काय विचारायचं नाही. आपल्या मुलाबाळांसाठी आपण काय काय करतो तशा पद्धतीनं सर्वस्व संतांच्यासाठी देऊन टाकायचं ते खूप कठीण आहे. म्हणून मानावे ऐकावे तेची सदा. संत सोडून किंवा सद्गुरू सोडून कुठल्याही प्रकारचं वर्णन स्तुती ऐकणं जास्त करायचंच नाही. एकनाथ महाराजांनी तर इथंपर्यंत सांगितलं आपल्याला की साधना करणाऱ्या साधकांनी ग्राम्य गीता ऐकायची नाहीत. भागवतात सर्व सांगितलं. माझ्या तो मुद्दा अगदी पक्का लक्षात राहिला, कारण मला तो सांगायचा आहे सगळ्यांना. ग्राम्य गीत म्हणजे ज्याच्यामध्ये देवाचं नाव नाही असं कुठलंही गाणं ऐकायचं नाही. मग आपण दिवसभर काय काय ऐकतोय, कर्मना झाल्यावर टीव्हीवर काय काय बघतोय, हा आपला आपण विचार करायचा. कुठल्या कुठल्या कशातली गाणी काढून आपण मोबाईलवर किंवा रेडिओवर किंवा डॉल्बीवरती आणि कुठं ऐकत बसतो. का तर गमन झाले, कर्मना झाले, जरा बरं वाटतंय ऐकल्यावर. तर त्याला मान्यता दिलेली नाही आपल्या भागवत संप्रदायात. कठीण वाटतंय ना ऐकल्यावर जरासा, पण खरं आहे. सतत आपल्याला देवाविषयी ऐकण्याची, संतांविषयी ऐकण्याची, किंवा ते राहू दे नामस्मरण करण्याची, दुसऱ्यांची सेवा करा, झाडांना पाणी घाला, व्यायाम करा, जरा 2-4 किलोमीटर फिरून या, जरा डोक्यावरनं गार पाण्यानं आंघोळ करा, कशात तरी दुसरीकडे गुंतवा. खरं पिक्चरमध्ये गाणी ऐकत बसाय. भावगीतं लय चांगली असते तो महाराज, लय त्याच्यात अर्थ असतोय. तेच कशाला, ज्ञानेश्वरीत काही कमी अर्थ आहे? लोकांना सांगायला गेलं ना ऐकून नाही, फार चांगलं असते, तुम्ही पण ऐकून बघा, आम्हालाच म्हणतात. मग आपण त्यातनं बाहेर पडलो नाही तर भगवंताने आपला काय जुळायचा विषय नाही. त्याचं तोंड पूर्वेकडे आणि आमचं तोंड पश्चिम. हे हनुमानाकडे जाऊन पोरगं होऊ दे म्हणण्यासारखं आहे. तो म्हणणार मी त्यात पडलोच नाही कधी, आणि आता तुला कसं सांगू आणि कुठनं देऊ. त्याचं पोरगं त्यानं ओळखलं नाही. पुराणात कथा आहे, हनुमंतांना मकरध्वज भेटला तेव्हा त्यांची मारामारी झाली. तो म्हटला मला पोरगच नाही, मी आजीवन ब्रह्मचारी, माझी सुवर्ण कोपी नाही म्हटला जन्मजात, आणि मला कुठली पोरं होती. असला तो बाबा वाईट आहे आणि तो आपला अडचणी दूर करेल का? होणार नाही असं कधी. संत दयाळू आहेत, आपल्याला थोडं संसारातलं अडचण दूर केल्यासारखं करतात म्हणाले बरं काय, केल्यासारखं करतात, पण गोडी त्यांना अध्यात्माचीच लावायची असते. त्यांचं मत असते की समाजानं आत्मसुखात विलीन झाल्याशिवाय ह्या बाहेरच्या विवंचना मिटणार नाहीत. सगळ्या रोगांचा मूळच त्यांना तोडायचा आहे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते, म्हणून जाणतेने गुरु भजे, तेने कृतकार्य होईल. अखंड समाधानाची प्राप्ती हवी असेल तर संतांचंच भजन केलं पाहिजे. तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सगळी सेवा आपण गेल्या महाराज तुम्ही किती वर्ष झालं मठात राहते, माझा अनुभव सांगा. तुम्ही किती शिक्षण घेतलंय, तुमचे आई वडील कुठं असतात, तुमचे गुरु कोण, किती वर्ष झालं तुम्ही साधना करताय, तुम्हाला साधनेत काय काय अनुभव, हे पहिल्यांदा आलेला माणूस विचारत असते आम्हाला. पण ज्ञानेश्वरांचं मत ते नाहीये. पहिल्यांदा संतांकडे जावा, भरपूर सेवा करा. केवढी? त्यांनी स्वतःहून तोंड उघडत नाही तोपर्यंत एवढा धीर आपल्या ठिकाणी पाहिजे. संतांनी प्रसन्न व्हावं एवढी सेवा आपल्या हातनं झाली की ते स्वतःहून तुम्हाला उपदेश करतील. कारण त्यांना माहिती आहे की ह्याची चित्तशुद्धी झाल्यावर याला उपदेश केलाच पाहिजे, नाहीतर त्यांचं कर्तव्य चुकेल. खरं ते सांगणारच आपल्याला, पटणार नाही आपल्याला पण ते सांगणार. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसले. मग आपल्याला जर विचारू वाटलं तर त्यांचा मूड बघून, म्हणजे ते खुश आहेत का आपल्या ह्या सगळ्या करण्याने, आपल्याला समजतं बरं का माणसाच्या वागण्या बोलण्यावरून की ते खुश आहेत का आपल्यावर. ते खुश आहेत असं दिसलं की प्रश्न विचारायचा हळूच की माझं हित कशात आहे, मी काय करू, कुठली साधना करू, किंवा मी नेमकं काय करावं हे विचारायचं आहे. असं विचारायचं नाही मी हे नामस्मरण करणार आहे, करू काय, मग आधीच ठरवलंय तर विचारायचं कशाला. अशा पण आहेत, मी आमकं हे करणार आहे, करू काय, मग नाही म्हटलं की थोडा तोड पाडून बसायचं. नाही म्हणताय मग राहू दे तुम्ही म्हणताय. असं नाही, जे सांगितलंय ते प्रसन्नतेनं करता आलं पाहिजे. मन करारे प्रसन्न
आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन अडकलेलं असतं की आपल्याला संतांनी सांगितलं तरी कळत नाही. तुकाराम महाराजांनी तर सगळ्यांना खरं 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 सांगायला बघितलं तर तत्कालीन समाजाने त्यांना दगडच मारायला चालू केले अक्षरशः. हा काय सांगतोय म्हणून. आणि जे खरोखर पूर्वपुण्याचे होते त्यांनाच तेवढं ते समजलं ते काय म्हणायला लागले. आणि ते काही लोक त्यांच्याप्रमाणे गेले. म्हणून मी म्हटलं की संत ओळखायचा अवघड, अगोदर भेटायचा अवघड, भेटला तर ओळखायचा अवघड, आणि ओळखला त्यात टिकायचा अवघड. हे शरीराचं काम आहे बरं का. शरीर हे आपलं नव्हे. शरीर आपल्याला एका विशिष्ट मर्यादेनंतर साथ देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये विक्षेप हा निर्माण होतोच. अगदी भगवंताचं भजन जरी तुम्ही करायचं ठरवलं, फार तर 2 तास तुम्ही भजन म्हणाल, त्याच्यानंतर जर तुम्ही जास्त प्रयत्न केलात तर तुमचा घसा बसेल आणि ऑटोमॅटिकली तुमचं भजन बंद होईल. ह्या सगळ्या मर्यादा ओळखून घेऊन आपल्या मनाला त्याची सवय लावायची. नामस्मरण सुद्धा आपल्याला मनातल्या मनात करण्याची सवय लावायची. मोठ्याने फक्त कार्यक्रम सप्ते वगैरे ठीक आहे, पण वर्षभर काय आपण सप्ताह करत नाही आणि कोण करणार पण नाही. काय डोकं फिरले का म्हणते, चांगलाही केला तर काय वाईट नाही, पण तसं होत नाही. प्रॅक्टिकली तसं शक्य नाहीये. तेव्हा आपण मनातल्या मनात भांडी घासताना नामस्मरण मनातल्या मनात, म्हणजे बाहेरनं बघितल्यानंतर कोणाला वाटताच कामा नये की हा मनातल्या मनात नामस्मरण करायचं. इतकं ते आपल्याला शांतपणे आणि गुप्तपणे करायचं. छोट्या मोठ्या गोष्टी विक्षेप निर्माण झाले, राग आला, मन त्रासलं, वैतागलं, त्याही वेळेस नामस्मरण. आणि म्हणून आपण स्तुती कुणाची करायची, माऊली म्हणते, स्वतः माऊलींचं हे मत आहे, आपलं वैयक्तिक कुणाचं नाहीये. फक्त संतांचंच चरित्र वाचावं, ऐकावं, त्यांची स्तुती करावी, त्यांचाच अभ्यास करावा, त्यांच्या स्थितीचा अभ्यास करावा. संतांना पाहावं, हे कसे जगतात, आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारख्याच घरात आपल्या समोरच. अर्जुन पण म्हणाला ना, तू सूर्याला उपदेश केलास, कसं शक्य आहे? तू माझ्या आत्याचा मुलगा, म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, कसं शक्य आहे हे? मी तुला बारका असल्यापासून बघतोय, आपण दोघं एका अंथरुणात झोपलो, खेळलो, मारामारी केली, रुसलो मी तुझ्यावर किती वेळा. हे सगळं विश्वरूप दर्शनानंतर कबुली दिल्या. हे सगळं असं आहे, तर त्यावेळी त्याच्या मनातले हे भाव आहेत. तू माझ्या बरोबरचा, माझ्या वयाचा, जरा कमी जास्त असेल, आणि तू ते सूर्याला उपदेश केला, म्हणतो काय भानगड, काय शक्य आहे का असं कधी? संतांच्याकडे बघितल्यानंतर संत कळतील असं नाही, पण संतांच्याकडे जर लक्ष देऊन बघितलं आपण तर आपल्याला फरक जाणवतो की त्यांचं राहणीमान, त्यांची विचार करण्याची पद्धत, एखादी घटना घडली की त्यांचा प्रतिसाद किंवा त्यावर केलेली शांत किंवा आक्रमक भूमिका, ह्या सगळ्यातला बारीक फरक जेव्हा आपल्याला समजतो त्यावेळेस आपल्यातला सत्सद विवेक जागा होतो. न ग्रंथ वाचता, संत म्हणजे चालते बोलते ग्रंथ, कुठल्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आपल्या ठिकाणी सत्सद विवेक जागा होतो. विवेक जागा झाला तरच आपल्याला योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, कुठली गोष्ट करायची, कुठली नाही करायची, कुठल्या वेळेला करायची, कुठे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा विवेक आपला जागा होतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते. तर आपल्याला कुठल्या वेळी कुणाला काय बोलायचं आहे, काय बोलायचं नाही आहे, कुठला विषय किती लांबवायचा आहे, कुठं थांबवायचा आहे, कुठला कडकपणे करायचाच आहे, हे सगळे पक्के मुद्दे आपले तयार होतात संतांकडे बघितल्यानंतर. ग्रंथांमध्ये बघितल्यानंतर आपलं मन ठाम होत नाही, भीतो आपण. सांगितले असं तर कुठलं आमच्यात असं होतंय असं आपण म्हणत असतो. शक्यच नाही, मी एकटीच करून काय करू, घरातली सगळे विरोधात आहेत, असं नसते कधी. मीराबाईच्या सगळं घरदार विरोधात होते. शेवट तर विषाचा प्याला दिला, तो पण आपल्याला देत नाही आणि आपण पिणार पण नाही. आपण त्यालाच प्यायला. त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. आपलं जे काही नामस्मरण आहे ते आपण अंतःकरणपूर्वक करू शकतो. एवढं जग बदललेलं आहे. आत्ताचं जग खरं तर अध्यात्माला पोषक आहे, तर सगळ्या आपल्या आपल्या मनाच्या मालक आहेत. निवांतपणे माणसानं आता परमार्थ करावा, आराम, सगळं सोडून, धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवस. निवांतपणे करावा.
कारण प्रत्येकाला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे मिळालेलं आहे. सगळेजण निवांत आहेत, खाऊन पिऊन काय पाहिजे ते खाऊन जास्त आजारीच पडायले, सरळ काय नाही. तर आपल्याला परमार्थ करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं संतांचं चरित्र ऐकावं, संत कसे जगले, कुठल्या वेळेला त्यांनी काय केलं, हे सगळं अभ्यासावं. बाबा नेहमी एक वाक्य बोलायचे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यापेक्षा ज्ञानेश्वरांकडे पाहायला शिका, म्हणजे ज्ञानेश्वरी व्यवस्थित समजेल, अन्यथा समजणार नाही. कारण त्यात जी स्थिती सांगितली ती कशी कळणार आपल्याला? कळणारच नाही ना. आपल्यासाठी ते सगळं अपरोक्ष होणार नाही. जे अपरोक्ष ज्ञानाचा ठेवा आहे, जो स्वयंभू आहे, जे आत्मतत्व आपल्यामध्ये विद्यमान आहे सध्या, ते जर नसेल तर आपण इथं बसू पण शकणार नाही, पूजा पण करणार नाही, आणि संसार पण करणार नाही, संन्यास पण घेणार नाही. आत्मतत्व आपल्यामध्ये नसेल तर, नाहीतर मेलेल्या माणसामध्ये सगळे अवयव असतातच, तरी आपण त्याला म्हणतो की ह्याला उचला लवकर. सगळं जिथल्या तिथंच असते ना. मग बाबा म्हणायचे की मग आयुष्यभर तुम्ही बोलला कोणाशी? न कळतपणे देहाच्या माध्यमातून आत्म्याशीच. फक्त आपल्याला ज्ञान नाही झालं. परिज्ञाने विना नाशिले. ज्ञान करून न घेतल्यामुळं आयुष्यभर चैतन्याशीच कॉन्टॅक्ट होता हे कळलं नाही. हे कधी कळालं? कळालंच नाही. संतांनी सांगितलं तरच कळते. म्हणून म्हटलं की ते संता ते पाहता घेमसावे. जे कळत नाहीये ते संतांकडे बघितल्यावरच कळतं, अन्यथा कळण्याचा दुसरा मार्गच ह्या जगामध्ये उपलब्ध नाही. संत नाहीत तर मार्ग नाही. येशू ख्रिस्तांनी जेव्हा त्या धर्माची स्थापना केली तेव्हा त्यांनी हाच उपदेश केला, मी जणू काही सगळी दुःख माझ्याकडे घेऊन तुम्हाला लालूच देतो. स्पष्ट वाक्य आहे बायबलमध्ये. म्हणजे माझ्या नशिबाने मी लहानपणी ते वाचलं होतं. आणि तुमचे सगळे रोग वगैरे दुःख नष्ट करून मी तुम्हाला देवाकडे वळवण्याचाच प्रयत्न करतो. संतांचं हेच काम आहे. संतांच्या आशीर्वादानं मोठी मोठी कामं पण त्यावेळी झाली, पण संतांचा तो उद्देश नाही, त्यांची ती इच्छा नव्हे. त्यांचं ते ऊर्जेचा स्रोत एवढा मोठा आहे की कोण केवढ्या भावनेने येईल तेवढं ते सगळं त्याला मिळतच जातं. ये यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव. पंत महाराज म्हणाले, जो जसा मला भजतो त्या असं मी तसाच रे पावतो. कोण संसारातलं मागायला त्याला ते मिळतंय, संतांना माहिती पण नसते ना काय मिळालं. हे मात्र खुश असतात, आम्ही महाराजांकडे गेलो, आमचं काम झालं. पण तो उद्देश नाही त्यांचा. तो त्या शक्तीचा खूप म्हणजे तुच्छ भाग आहे, अत्यंत तुच्छ, ज्याच्याकडे संत पाहत पण नाहीत. कारण संत स्वतः म्हणतात की बरे झाले देवा, निघाले देवा, बरी या दुष्काळी पीडा केली. आणि एवढ्या पिढेमध्ये आम्ही व्रत, एकादशी, उपवास केला, जागरण केलं, हे बरं झालं. मुख्य विषय काय घ्यायचा आहे आपल्याला यातला? एवढा त्रास असताना एकादशी सोडली नाही, भजन म्हणायचं सोडलं नाही, जागरण सोडलं नाही, हे बरं झालं. नाही तर एखाद्याच्या मनावर परिणाम झाला असता आणि म्हटलं असता कुठं चांगलं झाले, कशाला उपवास करायचा आता, कुठं जागरण भजन, ते काय देवानं माझं चांगलं केलंय वे, वाटोळं झालं सगळं माझं. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की एवढं सगळं असताना बरे झाले, व्रत केले, एकादशी केले, उपवासी, जागरण, हे बरं झालं. मुख्य वरचं होणारच होतं वाटोळं प्रारब्धानुसार, पण त्यात मला ही बुद्धी झाली. विचाराचं स्वातंत्र्य आपल्याला आहे ना. मंदिरात येऊन बसायचं का नाही बसायचं ते तुम्हाला ठरवता येतं. ग्रंथ वाचायचा का नाही वाचायचा, महाराजांच्याकडे जायचं का नाही जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं का नाही, हे तुम्हाला ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला देवाने दिले. त्याचा उपयोग करून तुकाराम बाबांनी काय केलं, एकादशीचं व्रतही केलं, जागरणही केलं. त्यामुळे त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. नाहीतर जर त्याच दुःखाला कुरवाळून बसले असते की माझ्या घरात एवढी वाईट परिस्थिती झाल्या, किती वर्ष आमच्या घराण्यात परंपरा आहे, तरी आमच्या घराण्यात एवढा वाईट प्रसंग आलाच कसा, ह्या मुद्द्यावर 99% लोक असतात. आमच्या 3 पिढ्या चालू आहे, आता आमच्या घरात खायला आणलं नाही, असं कसं काय झालं, कुठं गेला देव, झोपला काय, असं आपण म्हणतो. तर तसं तुकाराम महाराज म्हणाले नाही. ते म्हणाले की बरं झालं बाबा, हे सगळं होणारच होतं, पण ह्या दरम्यान माझ्या वृत्तीवर काही परिणाम झाला नाही आणि मी आहे तसं पांडुरंगाचं ध्यान केलं, भजन केलं, चिंतन केलं, उपवास केला. आणि ह्याचा मला आनंद वाटतोय की काळ मागं पडल्यानंतर, मला पाठीमागं सिंहावलोकन केल्यानंतर हे समजतंय की हे वाईट तर होणारच होतं, पण त्यात जर मी ध्यान केलं नसतं तर तो काळ माझा वाया गेला असता. आणि आता करायचं झालं नसतं,
शरीर थकत जाईल तसं साधना होत नाही. वारकरी संप्रदायातले किंवा कुठल्याही संप्रदायातले जर तुम्ही संत बघितले तर वयाच्या 25च्या आत शहाणे झालेले आहेत सगळे. कुणी म्हातारं झालेलं नाही. हा आपला गैरसमज आहे, म्हातारे असं नाही आहे. संत सगळे ऐन तारुण्यात आत्मज्ञानापर्यंत पोहोचले. ऐन तारुण्यात हे घेण्यासारखं आहे. आपण सगळ्यांनी हा विचार करा. अगोदरच शहाणे झालेत बघून सगळं. गौतम बुद्धांसकट, कलावती आईंसकट, सगळ्यांसकट. कोण असते ते? रामकृष्ण परमहंस, तिशीच्या आत विवेकानंद, योगानंद, अरविंद, सगळ्यांना मिसरूड फुटायच्या आधी ते साधनेमध्ये उतरले. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ते तर विचारायलाच नको, अगदी लग्नाच्या आधीपासून. नामदेव महाराज, सगळे लहान वयामध्ये आत्मज्ञानी झालेले आहेत. आपला गैरसमज आहे ते मोठं झाल्यावर कळाले त्यांना. नाही, सगळे ज्ञानेश्वर माऊलीच आहेत, कोणच दुसरं नाही आहे. एक टाक सगळे सारखेच आहेत. आणि म्हणून आपण हे सगळं समजून घ्यायचं आहे, उमजून घ्यायचं. आणि संतांचं ध्यान, मी नेहमी ध्यान घेताना वारकरी संप्रदायाला एक सूचना करत असतो की तुम्ही पांडुरंगाचं ध्यान करू नका, तो निराकार आहे. करू नका म्हणजे काय रागानं म्हणत नाही, करू नका म्हणजे तो कळण्याच्या पलीकडचा आहे, आपल्याला कळणार नाही. मग कोणाचं करा? ज्ञानेश्वर माऊलीचं ध्यान करा, तुकाराम बाबांचं ध्यान करा, त्यांचा फोटो आठवा, ते कसे बसलेत, कसे छान आहेत, त्यांचं ध्यान करा. ते तिथं काहीतरी कळेल आपल्याला. संतांकडे बघितल्यावर काहीतरी कळेल, देवाकडे बघून काय सुद्धा कळणार नाही, काहीच कळत नाही आपल्याला. देव फसवाय, फसवतो तो. तुला काय पाहिजे घे म्हणतोय आणि फसवते. मग वाईट उदाहरण संतांनी म्हणजे एकनाथांनी तर खूप दिलेत कडक उदाहरण. कुत्र्याला हाड कसं टाकलं जातंय की नाही, ते सगळं बसतंय, त्याच्यात तोंडातनं रक्त येते, त्याला वाटतं हाड माझं छान लागायला लागले वगैरे वगैरे. तसं संसारामध्ये सुख देऊन देव आपल्याला भुलवतो आणि ते हाड चघळण्यात आपण म्हातारे होऊन जातो. आमच्या घरात व एवढी एकर जमीन आहे, एवढं सुख आहे, आमच्यात काही कमी नाही, खाऊन पिऊन मस्त आहे एकदम, देवाची लय कृपा आहे. तर ही कृपा नव्हे, हे म्हणजे तुम्हाला फसवणं आहे. देवानं तुम्हाला फसवलंय. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला दुःख नाही म्हणजे देवानं फसवलंय. आणि फसवून तुम्हाला बरोबर इंजेक्शन देऊन कोमात घालवतात ना ICU मध्ये, लय वळवळ करू नये ना म्हणून, दुखणं बरं होईपर्यंत. तसं तुम्हाला कोमात घालवलंय देवानं, खायला प्यायला घालून, झोपवून टाकलंय निवांतपणे, जागं करून देत नाही. संत जागं करतात, आपलं जेवण कमी करतात, झोप कमी करतात, चिंतनाला बसवतात, कष्ट करायला लावतात. संत रजोगुण तमोगुण अंगात जाऊन सारखं काम लावतात, तुम्हाला सुट्टीच देत नाही. तुम्ही असं उभ्यानं झोपून पडायला पाहिजे खाली, असं करतात आपल्याला. फार छळतात संत. सासू कशी सुनेला छळते की नाही, तसं संत पुरा तुम्हाला तापवूनच काढतात, सुट्टी देत नाही. ते इतकं की शरीर असं सत्वगुणानं शुद्ध बनलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश आहे तसा पडला पाहिजे. निर्दोष शरीर, निर्दोष अंतःकरण, असं एवढं करणं हे संतांचं काम आहे. म्हणून आपण देवाकडे न वळता नेहमी संतांच्याकडे वळावं. परत एकदा ओळी वाचतो, खूप आवडतात मला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. ज्ञानेश्वरांनी आयडिया काय केले, मी जेव्हा ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा समजलं की गीतेचा फक्त आधार घेतलाय, मत आपलंच मांडलंय. गीतेचं फक्त निमित्त आहे. गीतेतल्या श्लोकांना आहे तसं कुठंच घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये जो विस्तार केलाय, त्याच्यामध्ये त्यांना आलेला अनुभव, त्यांनी गुरूंच्या सानिध्यात असताना कसं कसं घडले, त्याचा विचार करून मग ओव्या लिहिलेल्या आणि त्या करेक्ट आहे. त्याच्यामध्ये कधीच चूक जन्मजन्मांतरी निघू शकत नाही, कितीही विद्वान माणूस आला तरी. तैसे हरपले आपण पे पारे, जो देव कळत नाही तो आपोआप भेटतो. कधी? देव भेटे जनीवनी, कधी? गुरु भजने. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मला ते वाक्य आठवत नाहीये, पाठ आहे पण आता आठवत नाही. तै संता ते पाहता विमसावे, संतांच्याकडे बघितल्यानंतर हरवलेला देव सापडतो. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून दुसऱ्या कुणाचंही नाव न घेता फक्त संतांचंच नाव घ्यावं. पण संतांचेच फक्त जगावर उपकार आहेत. देव काय पहिल्यापासून आहेच, निर्गुण निराकार स्वरूपामध्ये अखंड आहे. पण आपल्याला कुठं काय कळतंय त्यातलं? कळलं का कधी काय? मग कळलं कुणामुळं? मांडलं कुणी? उपनिषद कुणी दिले, वेद कुणी? संतांनी दिले, ऋषीमुनींनी दिले. त्यांनी जर हलकं केलं नसतं तर आज आपल्याला कुणालाही काहीही कळालं नसतं. देव देवाच्या जागेवर आणि आपण आपल्या जागेवर. संतांचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून आपण त्यांचंच ध्यान करायचं, त्यांचंच चिंतन करायचं, त्यांचाच विचार करायचा आणि त्यांचीच स्तुती करायची.
त्यांनी लिहिलेलंच साहित्य वाचायचं, बाकी काय करायचं नाही. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो.